सेवा पुण्याई शिवाय परमात्मा कृपेशिवाय पूर्णत्वाकडे जात नाही. परमार्थाच्या मार्गाला पावलं त्याच वेळेला पडतात. गोस्वामी लिहितात, अति हरी कृपा जहा पर होई पावऊ मार्ग. स्पष्ट शब्द आहे. परमात्म्याची केवळ कृपा नाही. शब्द अति हरी कृपा आहे, केवळ कृपा नाही. कृपा आपण कशाला मानतो? विहिरीला पाणी लागलं, ठीक आहे, माणसं म्हणतात भगवंताची कृपा झाली, पाणी लागलं. कुणी म्हणतं भगवंताची कृपा झाली, मुलगा झाला, मुलाला नोकरी लागली. कुणी कशाची कृपा मानतं. म्हणून गोस्वामींनी विशेष शब्द लिहिला, अति हरी कृपा. ज्याच्यावर परमात्म्याची अति कृपा झाली त्याच माणसाची पावलं ही परमार्थाच्या दिशेने पडत असतात. आणि दुसऱ्या दिशेने जाण्याकरता फार पुण्य लागत नाही. आणि आणखीन काय काय परमार्थाला जाण्याकरता प्रतिबंध निर्माण झाला, समजायचं आपलं पाप आडवं येतं. गाथा पारणा करता जाण्याकरता, कीर्तन ऐकायला जाण्याकरता, कथेला ऐकायला जाण्याकरता जर प्रतिबिंब होत असेल, प्रतिबंध होत असेल, जर काही आडवं येत असेल तर समजायचं नक्की आपलं पाप इथं उभं राहते. तुका म्हणे नाड आणि पाप टाके हिता आड, महाराजांचं प्रमाण. जीवनामध्ये परमार्थाच्या मार्गाला लागणं त्याला पुण्य लागतं महाराज. माणसं पुष्कळ आहेत, पण यांना माणसंच कसं म्हणावं हा प्रश्न आहे. दिसायला माणसं माणसासारखी असली म्हणजे माणसंच असतात असं नाही. पशु कुणाला म्हणतात? चार पायाचा म्हणजेच पशु असं नाही. तो वैरण खातो म्हणजेच पशु आहे असं नाही. महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये पशु कुणाला म्हटलंय? भक्तिवीन पशु कशाशी वाढला. भक्तिवीन जो आहे तो पशु आहे असं त्याचा अर्थ करा. ज्याच्याकडे भक्ती नाही, ज्याच्याकडे भाव नाही, ज्याच्याकडे श्रद्धा नाही, परमार्थ प्रेम नाही, काय त्याचं जीवन आहे का महाराज? पशुतुल्य जीवन आहे. म्हणून भक्ती ज्याच्याकडे नाही तो पशु आहे असं त्याचा अर्थ आहे. महाराज तर म्हणले त्याला कसं निहलं नाही. तुकोबारांचे शब्द काही काही मोठे कडक आहेत, पण माझा अधिकार तेवढा पोहोचत नाही. म्हणून परमार्थाकडे आपले पडलेली पावलं, परमार्थ करण्याकडे निर्माण झालेली वृत्ती ही परमात्म्याची आपल्यावर झालेली अति कृपा. भगवंतानं आपल्याला या मार्गाला लावलं. नाहीतर या मार्गाकडे येणं, या मार्गाकडे पावलं पडणं महाकठीण आहे. बघा, मनुष्य देहाची प्राप्ती दुर्लभ आहे, त्याच्याही पेक्षा दुर्लभ आहे मुमुक्षत्वता. मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. परमार्थ करण्याची वृत्ती अति दुर्लभ आहे. मुमुक्षत्वम, त्याच्यातलं मनुष्यत्वम, माणसापेक्षा मनुष्यत्व हे दुर्लभ आहे. भागवतकारने लिहिलं, दुर्लभ मानुष्य देहे देहिनाम क्षणभंगुरः तत्रपि दुर्लभ मन्य वैकुंठ प्रिय दर्शनम. हे दुर्लभ आहे. माणसाचा देह मिळणं अति दुर्लभ आहे, त्यात शंका नाही.
नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना। देखो हम खूप भाग्यवान माणसं आहेत महाराज. अरे आम्हाला हा देह मिळाला, आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच. मी म्हणून कधी कधी म्हणत असतो की जगाच्या मालकानं तुला मनुष्य देह दिला, आणखीन काय द्यायला पाहिजे? का मागतो तू देवाकडे? आणखीन काय मागतो तू? याच्यापेक्षा तुला काय पाहिजे? केवढी परमात्म्यानं कृपा केली. भगवंतानं आम्हाला माणूस बनवलं, आम्हाला मनुष्य देह मिळाला, दिले इंद्रिय, हात पाय कान, हे सगळं परमात्म्यानं दिलं. केवढं मोठं भाग्य आहे. देवानं आम्हाला सुंदर देह दिला. देवानं आम्हाला गाढव केलं असतं, देवानं आम्हाला मांजर केलं असतं, देवानं आम्हाला म्हैस केलं असतं, देवानं आम्हाला बैल केलं असतं, तर आम्हाला काही कथा ऐकायला आली असती? कथा गायला आली असती? का भजन करता आलं असतं? का गाथा वाचता आला असता? नसता आला. बैलाला कुठं गाथा वाचा येतो? बैल कुठं कथेला येतात? म्हणजे कथेला येत नाही त्यांना बैल म्हणायचं नाही बरं का, असं म्हणायचं नाही. गाथा वाचत नाही त्यांना म्हशी म्हणायचं असं म्हणायचं नाही. आपण असं सरळ सरळ चालायचं. कसं शक्य आहे? ते शरीर परमार्थ करण्याकरता अनुकूल नाही आहे. बरवे झालो आलो या देहासी, महालाभाची उत्तम राशी. बरवे झालो आलो या जन्मासी ना, महालाभाची उत्तम राशी. जोडी जोडली मनुष्य देहा ऐसी, येणे सर्व सुखासी पात्र होई जे. काय तुकोबरा भाव सांगतात? बरवी झालो. तुकोबरा म्हणतात बरं झालं आम्हाला भगवंतानं माणूस केलं, आम्ही मनुष्य जन्माला आलो. काय काय झालं काय महाराज? महालाभ झाला, महालाभ. अरे याच्यापेक्षा आणखीन लाभ काय पाहिजे? महालाभ आहे हा. मनुष्य देह मिळणं हा महालाभ आहे. लक्षात घ्या. हा देह न शरीर पुनः पुनः, हे पुन्हा पुन्हा मिळत नाही. सगळं मिळेल, गेला की गेला, संपला. हा देह पुन्हा नाही मिळत. आपल्याला मिळाला महालाभ आहे. महालाभाची उत्तम राशी, महालाभाची उत्तम राशी. महालाभ झाला. केवढा मोठा लाभ आहे. देवानं सगळं दिलं. कान ऐकायला दिले. एखादा अवयव दिला नसता म्हणजे बघा, आंधळ्या माणसाला विचारा डोळ्याची काय किंमत आहे, बहिऱ्याला विचारा कानाची काय किंमत आहे. तरी पण माणसं मोठी गंमत आहे. देवाने एवढं सगळं दिलं तरी काहीतरी देवाची चूक काढतात. एका माणसाने विचारलं, महाराज सगळं दिलं देवानं, मला सगळं मान्य आहे, ऐकण्याकरता कान पाहिजे हे बी मान्य आहे, पण हे छिद्र असताना ही बाहेरली पकाडं कशाला? हे कशाला दिलं? उगच म्हणलं ह्याला धुत बसावं लागते, सकाळी टाईम जाते, थोडंसं साबण आणखी नागावं लागतंय, उगच दिलं की. मी म्हणलं भले आदमी, भगवान बहुत दूर की सोचता है. भगवान लांबलं पाहतं. भगवंताला माहित होतं पुन्हा म्हातारपणाला याला चष्मा लागल आणि चष्म्याच्या दांड्या कुठं अडकीन म्हणून दिले. म्हणलं ते अडकायला पुन्हा खिळा ठोकावं लागले असते इकडून इकडून दोन ड्रिल मारून. परमात्म्यानं आपल्यावर अनंत उपकार केलेले आहेत. एवढा मोठा लाभ झाला. भगवंतानं आपल्याला मनुष्य देह दिला, हा महालाभ आहे. लेकिन समजो, महालाभ आहे ठीक आहे, पण हा लाभ कशा करताय? येणे सर्व सुखाशी पात्र होई जे. याच देहानं तुला सर्व सुख प्राप्त करता येतंय. ती देहाची सामर्थ्यता आहे. म्हणून तुकोबराय लिहितात, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरी साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म.
म्हणून उत्तम शरीर आपल्याला प्राप्त झालं हे आपलं भाग्य आहे. आणि त्याच्यानंतर परम भाग्य काय आहे? त्या महालाभाचा अर्थात त्या भाग्याचा उदय कशात आहे? तर सत्संगात आहे. भाग्य उदयन भवजन्म समृद्धतेन सत्संगम च लभते पुरुषो यदा वैही. भाग्याचा उदय कशात आहे? सत्संगामध्ये. संत संगती प्राप्त होणं, सत्संग प्राप्त होणं हा भाग्याचा उदय आहे. भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. भाग्याचा उदय झाल्याशिवाय संत दर्शनाकडे आपण जात नाहीत. संतांच्या पायाची भेट हे भाग्य उदयाचं फल आहे. भाग्य उदय झाला पाहिजे. भागवत काय आहे? भागवत हे सत्संग आहे. तसं पाहिलं तर भागवतामध्ये संत कथाच आहेत. कारण संतांच्या कथा, संतांचं चरित्र हे परमात्म्याला प्रिय चरित्र आहे. भागवतामधल्या अनंत कथा जर आपण पाहिल्या, परमात्म्याचे अनंत अवताराच्या, त्यात परमात्म्याचे अनंत रूप, परंतु अनंत रूप, अनंत अवतार हे भक्ताशिवाय शक्यच नाही. परमात्म्याचं चरित्र भक्ताशिवाय पूर्ण होतच नाही. भक्तामुळेच परमात्म्याचं चरित्र आहे असं म्हणा. पुंडलिक रायामुळे पांडुरंग आहे. यशोदा मैयाच्या भक्तीमुळे कन्हैया आहे. कौशल्य मातेच्या साधनेमुळे राम आहे. भक्त चरित्र आणि संत चरित्र परमात्म्याला आवडणारी आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. काय म्हणतात महाराज? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सगुण चरित्र परमात्म्यात लक्षात ठेवा. संतांची चरित्र ही वर्णन केली पाहिजेत. का तर पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे. सज्जन म्हणजे सज्जन. महाराज पुढे प्रारंभ करतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय. सच्चिद आणि आनंद हे तीन गोष्टी बहुत जरूरी. देखो ध्यान देकर सुनो. परमात्मा कसा आहे? सत्स्वरूप आहे, चिद रूप आहे आणि आनंद रूप आहे. सच्चिदानंद हे त्याचं रूप आहे. आणि मग आमचे तुकोबारा आहे सच्चिदानंद. तुकोबाराही सच्चिदानंदच आहे. आपण काय म्हणतो? आरती तुकारामा स्वामी सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवी आम्हा. देखो परमात्मा का नमन यहाँ किया है. परमात्म्याचं स्वरूप भागवतकारांनी लिहिलं की सच्चिदानंद रूपाय. सच्चिद आनंद. आणि हे लक्षण तुकोबाराच्या ठिकाणी घटवा. तुकोबारा ही सच्चिदानंदाचीच मूर्ती आहे. सच्चिदानंद स्वरूप आहे. सत म्हणजे ज्याचा तिन्ही कालामध्ये नाश होत नाही ते सत, त्याला सत म्हणतात.
तिन्ही कालामध्ये ज्याचा नाश होत नाही ते सत. परमात्मा सत आहे. ज्या वेळेला ही सगळी पृथ्वी आहे, सगळं जे काही आहे त्याचा परमात्मा आहेच आहे हे नव्हतं, त्याही वेळेला परमात्मा नव्हता होताच. आणि हे सगळं ज्या वेळेला प्रलयला जाणार आहे त्यावेळेला जो राहणार आहे तो परमात्माच आहे. याच्याही आधी परमात्माच आहे, आताही परमात्माच आहे, अनंतरही परमात्माच आहे. कारण तिन्ही कालामध्ये तो सत आहे, त्याचा नाश नाही आहे. तुकोबारायांचं बघा, तुकोबारायांच्या जर स्वरूपाचं चिंतन आपण केलं तर आपल्या लक्षात येईल तुकोबाराय ही सतच आहेत. प्रत्येक वेळेला परमात्म्याच्या बरोबर तुकोबाराय आहेत. म्हणून तर तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आली मनोनिरामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. भगवान परमात्मा सत आहे, त्याचा नाश होत नाही. आमचे संतही सतच आहेत, त्यांचाही नाश नाही. अरे उलट आमच्या तुकोबाराने तर दिव्य क्रांती केलेली आहे. पुढे विषय येणारच आहे आपला, कारण आपण भागवताच्या अनुषंगानं तुकोबाराचं चरित्र पाहणार आहेत यावर्षी. तर सतीश महाराज म्हणले, महाराज तुकोबारायांचं चरित्रच फक्त करायला पाहिजे होतं, कारण ते चरित्रच एवढं आघाद आहे. महाराज तुकोबारायांच्या चरित्र ते संपूर्ण, अरे संतांचे चरित्र आम्ही संपूर्ण कोणीच गाऊ शकत नाही. जगाचा मालक परमपिता परमात्मा प्रभू रामचंद्र 13 कोटी जप केला की परमात्म्याची भेट होते असं म्हणतात. आणि एखाद्या माणसानं 13 कोटी जप केला आणि प्रभू रामचंद्र जर त्याला प्रसन्न झाले आणि त्या राम प्रभूला एकच विनंती केली की महाराज भरताचं चरित्र सांगा, नाही सांगू शकत. संतांचं चरित्र देवही सांगू शकत नाही, कारण शाब्दिकाचे काम नाही इथे. संतांचा महिमा तुम्हा मला सोळा नकळे साचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिकांना सुद्धा संतांचा महिमा काय वर्णन करता येईल? वर्णन करता येत नाही महाराज. संतांचं वर्णन वाणीचा विषय होऊ शकत नाही. आणि तुकोबाराला तर काय वर्णन करणार, कारण तुकोबाराला आपण जसे पाहतो तसे तुकोबारा नाही आहेत. कारण तुकोबारायांचे शब्द आहेत, तुका म्हणे नो हे दिसतो मी तैसा पुसने ते पुसा पांडुरंगा. तुकोबारायासारख्या महात्म्याला आपण वाणीच्या द्वारे एक वाक्य ऐका, ज्यांच्या विचारामध्ये आकाशाला व्याप्त करण्याची ताकद आहे, त्यांना शब्दाच्या द्वारे काय व्यक्त करता येईल? कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? देवालाही शक्य नाही तर आपण कोण आहेत? पण आपल्याला त्या कुठंतरी थोडं थोडं वर्णन आपल्या वाणीला पवित्रता करण्याकरता स्पर्श करत चालायचं आहे. त्यांच्या शब्दानं, जसं गंगेमध्ये उभा राहिलेला मनुष्य गंगेत उभा राहतो, गंगेचंच पाणी घेतो आणि गंगेलाच अर्पण करतो. पाणी गंगेचंच आणि अर्पण गंगेलाच. तसं तुकोबारायांच्याच अभंगातून तुकोबारायांनाच ते अर्पण करायचे आपल्याला. सत शब्दाचं चिंतन आपण करतोय. परमात्मा सत आहे, त्याचा तिन्ही काळामध्ये नाश नाही. आपलंही स्वरूप सत्स्वरूपच आहे, नाही असं नाही. कारण एक वाक्य ऐका, परमात्मा सतरूप आहे, परमात्मा सुखरूप आहे आणि परमात्मा रूप आमचं स्वरूप आहे. पण जाऊ दे, आता मी तिकडे जात नाही. मला तुकोबारायांनी भगवान परमात्मा पाहायचे, जेवढे आपल्याला दिसतील तेवढे, जसं बोलता येईल तसं. परमात्मा सत आहे, तुकोबाराय सत आहे, ज्यांचा तिन्ही काळामध्ये नाश नाही. उलट अरे देवापेक्षा एक अलौकिक कार्य केलं. न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली. हे अलौकिक आणि दिव्य कार्य आहे.
म्हणून बघा, आपलं जीवन अग्नीसारखं धगधगतं आणि पेटतं ठेवलं, काय त्याग ओतला असेल त्या संस्कारामध्ये याची कल्पना करा. ज्यावेळेला आग्र्याहून महाराज येत असताना त्या त्यागाचा विचार आपल्या लोकांमध्ये जरा फक्त स्पर्श करून चला, मी जास्त त्याच्यामध्ये अडकून पडणार नाही. पण आग्र्याहून येत असताना आणि रस्त्यामध्ये संभाजी राजे आणि ते वेगळे होत असताना, मग त्यावेळेला एक बापाच्या दृष्टिकोनातून विचार करताना मग विचार करा की शिवाजी राजांच्या मनामध्ये आईसाहेबांनी त्याग किती भरला असेल. काय संभाजी राजांच्या मनामध्ये त्याग होतला असन. आपली धर्मनिष्ठा प्रतिपादित करत असताना 2 तापलेल्या सळ्या डोळ्यामध्ये झेलत मृत्यूला आलिंगन देणाऱ्या छत्रपती संभाजी राजाची त्याग वृत्ती जरा विचारात घ्या, म्हणजे जिजाऊ साहेबाचं संतत्व कळेल. हे सामान्य गोष्टी नाही आहेत महाराज, बोलावं तेवढं सोपं नाही. आज आपण आता जो परेड चालू आहे, आता जी तिथी चालू आहे, ही तिथी छत्रपती संभाजी राजाच्या छळाचे दिवस आहेत. पुढे येणाऱ्या पाडव्यापर्यंत या दिवसामध्ये या दुष्ट लोकांनी राजांना भयानक त्रास दिलेला आहे, भयानक. पण केवढं मोठं बलिदान आहे, केवढं मोठं समर्पण आहे. म्हणून समाजाकरता जे केल्या जातं ते समर्पण आहे, पितरांकरता केल्या जातो तो तर्पण आहे, आणि स्वतः करता करावं लागतं ते अर्पण आहे. हे 3 गोष्टी लक्षात घ्या. बहुत बढ़िया बात, ध्यान देकर सुनो. भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब मी तुम्हाला सांगतोय, अर्पण, तर्पण आणि समर्पण. केवढं मोठं समर्पण राजा संभाजी राजाने केलं. आमच्या संतांनी केवढं समर्पण केलं, केवढा त्याग आहे. आणि पितरांकरता तर्पण करावं लागतं. आपण ते तर्पण करतो ना, सगळे विधी वगैरे तर्पणाचे, हे पितरांच्या उद्धाराकरता तर्पण आहे. मात्र स्वतः करता अर्पण करावं लागतं. हा देह हे सर्वस्व सर्वस्व परमात्म्याच्या चरणावर अर्पण केलं की आपला उद्धार आहे. चला, आपला विषय चालू होता की तुकोबाऱ्यांची सत्स्वरूपता. अरे या देहाला, नासणाऱ्या देहालाही महाराजांनी नासू दिलं नाही, हे मी सांगत होतो तुम्हाला. ते ह्याला लय सांभाळायसारखं नाही आहे. पण तुकोबाऱ्याला वाटलं असं, झालो नये नाव पावले निपार. ज्या नावेचा आधार घेऊन आपण माझ्या मनातला भाव व्यक्त करतो, याचा अर्थ दुसऱ्या विषयाचा असेल, पण एक माझ्या मनातला भाव असा आहे की तुकोबारला वाटला असन की ज्या देहाचा आधार घेत आम्ही परमात्मा रूपाची प्राप्ती केली, कारण या नरदेहाची स्थिती सामर्थ्यता अशी आहे की नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देवच देवतत्वाची अनुभूती प्राप्त करून देणार हे उत्तम साधन, याच्यामुळे आपण तिथपर्यंत गेलोय. तर मग जाळोनीय नाव, हे मग नाव का जाळायची की ज्या नावेच्या आधारानं आपण पुढे आलोय, म्हणून हिला जळू दिलं नाही, वर घेऊन गेले. एक माझी भावना आहे. आपल्या बरोबर नेलं, बरं नेलं ती नेलं, एकदा नाही पुन्हा आलेत, पुन्हा पुढे शेवट विषय येणारच आहे. म्हणून तुकोबाराय सत आहेत. ज्या वेळेला परमात्मा आहे त्या वेळेला संत आहेत, त्याच्यापेक्षा ज्या वेळेला संत आहे त्या वेळेला परमात्मा असं म्हणा तरी चालतंय. जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. म्हणून तुकोबाराय ही ब्रह्मरूप आहे, तुकोबाराय ही सत्वरूप आहे. पुढे चिद माने प्रकाश, स्वयं प्रकाश, ज्याचा परमात्म्याला दुसऱ्याच्या प्रकाशाची गरज नाही, तो परमात्माच प्रकाश रूप आहे. हे सूर्याला सुद्धा तेज त्याचंच आहे. याची या तेज रवी किरणा, ह्या सूर्याला सुद्धा तेज त्याचंच आहे, चंद्राला त्याचंच आहे.
तुमच्या आमच्या चेहऱ्यावर थोडं थोडं आहे का नाही देवा, ते थोडं थोडं आहे ते त्याचंच आहे. हा, हे त्याचं आपलं नाही. जास्त छाती भोगवायसारखं नाही, ते त्याचंच आहे, आपलं नाही आहे, हे त्याचंच आहे. याची या तेज आहे, तेज रवी किरणा सगळ्या गोष्टी बघून घ्या, त्याच्यामुळं तेज आहे. तो परमात्मा स्वयंप्रकाश येते. प्रकाश दिवदिव्यते नावाचा धातू, देव म्हणजे प्रकाश, परमा. मग आता तुकोबारा आहे, अरे तुकोबारा ही प्रकाश रूपच आहेत. केवढा मोठा तुकोबाराचा प्रकाश आहे. उलट यांच्यामुळे चंद्राचा आणि सूर्याचं तेज राहणार आहे. कारण काय, जोवरी चंद्र सूर्यगा तोवरी कीर्ती घटस्थळू, असं नाही. जोपर्यंत संत आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहे, असं आहे. तुकोबारायांचा प्रकाश कमी का, ज्ञानोबारायांचा प्रकाश कमी का? त्यांच्या प्रकाशानं आम्ही आज दैदिप्यमान होतोय. हा संतांचा प्रकाश आहे. कंठी धरला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, या अभंगाचे दोन अर्थ आहेत. एक, ज्यानं कंठात कृष्णमणी धारण केला त्याचा अवघाजनी प्रकाश, आणि ज्यानं कंठात कृष्णमणी धारण केला त्याला अवघाजनी प्रकाश, असे दोन आहेत. पण तुकोबारायांचा केवढा प्रकाश आहे महाराज, सगळ्या जगात प्रकाश आहे आज तुकोबारायांचा. म्हणून सतचिद आणि आनंद, अंतिम बहुत बढिया आनंद, परमात्मा आनंद. आनंद हेच परमात्म्याचं स्वरूप आहे. आनंदाचा कंद उभा, परमात्मा आनंद आहे. आनंद हे त्याचं स्वरूप, आनंदाचा कंद आहे. सर्व सुखाची आगर बापर खुमा देवीवर. विठेवर असणारा परमात्मा कोण आहे? सच्चिदानंद घन, तो सच्चिदानंद स्वरूप आहे. हे राजहंसा, आपलं जे ठिकाण आहे ब्रह्मपुरी वास, करणे अखंड न देखी जे तोंड विठ्ठलाचे. आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. परमात्मा स्वरूप आपलं रूप आहे. आनंद परमात्म्याला सोडून राहत नाही. आनंद अद्वय नित्य निरामय. 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 जे का निज ध्येय योगियाते, जे का निज ध्येय योगियाते, योगियाते. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय
पण आनंद बाहेर मिळत नाही, लक्षात ठेवा. बाहेर जिकडं पाहावं तिकडं मिळतं ते दुःखच है का नहीं. एक शायर ने बताया ना, उसके मन में कोई दुख हुआ होगा तो बताने के लिए बाहर आ गया, तो उसमें सबको देखा तो उसके मन में ऐसा भाव जगा, यहाँ मेरे आंसू का. तो शायर म्हणतोय, अरे इथं माझे डोळे पुसायला कोण तयार आहे बाबा. जिधर देखो उधर दमन भिगा भिगाई है. जिकडं बघावं तिकडं रडणारीच आहे. सगळ्याचं सारखंच असतं. उगाच दुसऱ्याचं बरं वाटतं आहे का नाही. शेतकऱ्याला नोकरदाराचं बरं वाटतं, नोकरदाराला शेतकऱ्याचं बरं वाटतं. शेतकऱ्याला वाटतं काय आपलं जीवन आहे, पाऊस पडला तर काय, कधी पावसाचा भरोसा नाही, शेतातलं घरात येईल का नाही सांगता येत नाही. नोकरदाराला महिना येते त्याचं बरं आहे. नोकरदाराला वाटतं काय बांधलेलं जीवन आहे, खोटीला बांधलेवणी टाइम घड्याळाच्या काट्यावर पळायचं. शेतकऱ्याचं बरं आहे, मनाला वाटलं केलं काम नाही तर झोपला आंब्याखाली. म्हणून शेतकऱ्याला नोकरदाराचं बरं वाटतं, नोकरदाराला शेतकऱ्याचं बरं वाटतं, आणि दोघाला महाराजाचं बरं वाटतं. महाराजाचं बरं गाडी घेऊन फिरत, महाराजाला त्यांचं बरं वाटतं. एकमेकाचं प्रत्येकाला दुसऱ्याचं सुख बरं वाटतं. बघा तुम्ही, दोन महिला जर गप्पा मारत बसल्या आणि त्यांच्या जरा गप्पा ऐकायच्या, ते दोघी दुःख सांगतात पण तुझं बरं आहे म्हणतात. तुम्ही बघा, ऐका बारकाईनं लांबून ऐकायचं. ते सांगतात घरचं सगळंच, एकमेकीचं दुःख, माझ्या घरी असं, ती म्हणते माझ्या घरी असं आहे, पण बोलताना तुझं बरं आहे म्हणतात. दोघी बी एकमेकीला तुझं बरं आहे म्हणतात. बरं दोघीचं बी नसतं, पण तुझं बरं म्हणतात. तुमचं बरं आहे बाबा, आमचं असं आहे. ती म्हणते तुमचं बरं आहे, आमचं असं आहे. सगळ्याचं एकच आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधोनी पाहे. कोण सर्व सुखी आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोड़े थोड़े सब दुखी, सुखी श्याम के दास. सगळे दुःखी आहेत. कोई मनानं, कोई तनानं, कोई धनानं, सगळीकडे दुःख आहे. सगळं आहे. साखराचं पोत आहे, तुपाची बरणी आहे, काजूचं पोत आहे, बदामाचं पोत आहे. डॉक्टर सांगतात पातळ मुगीचं वरण, बिगर चालता केलेली कोंड्याची भाकर. दुसरं काही खायचं नाही. तेलकटचा वास घ्यायचा नाही, दुधाचा चहा प्यायचा नाही, कोरच पे. सगळं आहे. दिवाळी सुद्धा आमचा शिमगा आहे, पण तुकोबराकडे बघा, तुकोबरे आनंद रूप आहेत. नित्य टीव्ही विठोबाचे राज्य आम्हा, नित्य दिवाळी. तुकोबरा स्वतःच्या सुखरूप स्थितीबद्दल, काही महाराजांचं चरित्र पाहण्याकरता दुसऱ्या कोणाकडे भीक मागायची गरज नाही. महाराजांच्याच अभंगातून ते प्रतिबिंबित होतोय. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. काय भाषा. सर्व सुख सुखरूप ऐसा. इकडे बघा, दुजा कोणी सांगा. परमात्मा सर्व सुखरूप आहे, सर्व सुखाचे आगर. आणि इकडे तुकोबरा काय म्हणतात, सर्व सुख ल्यालो. बघा, मी सच्चिदानंद रूपाबद्दल बोलतोय. परमात्मा सर्व सुख आहे, मान्य आहे. सर्व सुखाचे आगर. नरहरी सोनारांची प्रमाण घ्या, जनाबाईची घ्या, सगळे प्रमाण लावा. कारण आपल्याला आज पहिला दिवस आहे, वेळेत सगळं लेट असते ना. सुरुवातीला पहिला दिवस म्हणलं की थोडं चालतं. सुखरूप परमात्मा आहे, पण आमच्या तुकोबऱ्यांची भाषा बघा. आम्ही सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. म्हणून तर हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास. म्हणून परमात्मा सच्चिदानंद रूपाय, तुकोबराय सच्चिदानंद रूपाय. म्हणून सच्चिदानंद मूर्ती इकडेही आहे आणि इकडेही आहे. सच्चिदानंद हे
परमात्म्याचं रूप आहे आणि सच्चिदानंद हे तुकोबऱ्यांचं स्वरूप आहे. म्हणून सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. आता इथं कसं लावायचं? विश्वोत्पत्त्यादी हेतवे. आपलं हे सगळं लक्षण परमात्म्याचं तुकोबऱ्याकडे घटवायचे आपल्याला. विश्वोत्पत्त्यादी हेतवे. पुढलं घटतंय तापत्रय विनाशाय, हे घटतंय ते सहज आहे, सोपं आहे. पण विश्वोत्पत्त्यादी हेतवे हे घटवावं लागेल ना, तर मग हे नमन पूर्ण होईल आपलं. देखो बात समझ लो, बहुत बढ़िया बात. विश्वाची उत्पत्ती. मग उत्पत्ती म्हणजे केवळ जन्म देणारा, जन्माला घालणाराच पिता असतो असं नाही. पित्याचे 5 प्रकार सांगितले. भय निर्भय जो करतो तोही पिताचा आहे. आणि मग जर बस बाकीचं बस झालं, हे 5 प्रकार पाहण्यापेक्षा एकाच प्रकारात तुकोबरा विश्वोत्पत्ती आदी बसतात आपले. जसा परमात्मा विश्वोत्पत्ती आदी हेतवे, तसे आमचे तुकोबरा ही निर्भयता प्रदान करतात. जगाला काळाची भीती आहे, पण आमच्या तुकोबऱ्यांचा आश्रय करणाऱ्याला काळ काही करू शकत नाही, त्याला निर्भय करतात. म्हणून तुकोबरा ही विश्वोत्पत्ती आदी हेतवे. एक लक्षण पुष्कळ होत आहे. समाज निर्माण करत असताना केवळ जन्म देणंच महत्वाचं नाही, त्याच्यामध्ये संस्कारत्व पेरणं, संस्काराचं बीजारोपण करणं हेही जन्माला घालण्यासारखंच आहे. म्हणून संत ही या विश्वाच्या उत्पत्तीच्याच कारणीभूत आहेत. निर्भय करतात, हे का नाही? तुकाराम तुकाराम नाम घेता कापी एम. संतांच्या द्वारे पालनताय, निर्भयताय, सांभाळतात, शिकवतात आणि निर्भय करतात. मग ह्या 3 गोष्टी जन्मदाता. अरे जनावर खाता तुम्ही, माणसं असून जनावर खाता. आणि मग भगवान परमात्मा भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नाही, त्या मुक्या प्राण्यावर अन्याय करता, त्याला मारून खाता. मग एकदाच ती अशी करामत दाखवतोय. 1 लाखाची तर बिरी सरळच. कशामुळे आलेला व्हायरस आहे? हे काही खाल्ल्यामुळं. काही खातात माणसं. खायचंय तेच खावं, काही खाऊ नये. प्यायचंय तेच प्यावं, काहीही पिऊ नये. जायचंय तिकडे जावं, कुठेही जाऊ नये. पाहायचंय तेच पाहावं, काही पाहू नये. काही खातात, काही पितात आणि कसंही मग खातात आणि पुन्हा म्हणतात असं कसं झालं? काही बी खाल्ल्यावर कसं होईल? असंच होईल, नाही तर कसं होईल? म्हणून भारतामध्ये आम्ही जन्माला आलो हे आमचं भाग्य आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. कारण हा देश पवित्र आहे, पुण्यवान देश आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती. हे देश पवित्र आहे महाराज. इथली भारताची भूमी ना कण कण पवित्र आहे. म्हणून एक माझी विनंती मी सर्वांना करत असतो, आम्ही ज्या देशातील लेकर आहोत त्या देशाचा कण कण अति पवित्र आहे. बस त्याला फार काही पवित्र करत बसू नका, पण त्याला घाण मात्र करू नका. ह्या जागेला घाण करायचं नाही. हे अति पवित्र जागेवर आम्ही जन्माला आलोय, हे आमचं भाग्य आहे. काय या देशाची महती आहे. जिकडे बघावं तिकडं संतांच्या समाध्या, संतांची साधना स्थळी आहे. जिकडे बघावं तिकडं भक्ती, ज्ञान, साधना चालू आहे. पाहावं तिकडं. कारण त्या भक्तीनं, त्या त्यागानं ही गौरविलेली भूमी आहे. भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, कुठल्याही एखाद्या महात्म्याची समाधी मिळेल, एखाद्या महात्म्याचा आश्रम मिळेल, एखादं मोठं सिद्ध मंदिर मिळेल. का तर ही भूमी पवित्र आहे, पावन आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश है मेरा. बोला. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा,
ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जय हो। सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। केवढा विश्व बंधुत्वतेचा सिद्धांत आहे। आमचे ज्ञानोबराय ज्यावेळेला वारकरी संप्रदाय विचाराच्या पायाभरणी करतात त्यावेळेला जगातल्या एका व्यक्तीच्या सुखाचा विचार नाहीत करत, घेणे देणे सुखची वरी होऊ देया जगा। ही साधी भूमिका नाही, मी बोलन पुढं विषय आल्यानंतर। पण आमचे साधू आमचे संत ज्यावेळेला साधना करतात त्यावेळेला ती साधना स्वार्था करता स्वतः करता करत नाहीत, ते जगा करता करतात। काय महाराजांची भूमिका आहे? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदी भरीन माझं घर। नाही असं नाही, आनंदे भरीन माझं घर नाही, माझं घर, घरातली आतली माझीच माणसं तेवढेच मला आनंदात दिसली पाहिजेत। ह्या संकुचित वृत्तीनं तर आमचा आनंद लांब गेलाय। माणसाची वृत्ती दुःखाला, एक वाक्य ध्यान दे कर सुनो, दुःखाला कारण आहे संकुचित वृत्ती। आता मला याचा लय विस्तार करायचा नाही, एक तर भागवत बी आणि पुन्हा तुकोबराय बी असं चाललंय ना, त्यामुळे जरा ते दोन्ही पुन्हा पुढं पुढं शेवट पस्तर गेलं पाहिजे, मुक्काम गाठला पाहिजे ना। आनंदे भरीन तिन्ही लोक, केवढी व्यापकता आहे, केवढ्या विचाराची प्रगल्भता आहे। जगाच्या शांती करता भारतातले संत साधना करतात, स्वतःचं संतत्व दाखवण्याकरता नाही, जगाच्या शांती करता। आणि म्हणून जगामध्ये शांती निर्माण करणारेच संत म्हणा, संत त्यांचंच नाव आहे। ज्यांच्या पाहिल्याबरोबर मनाला समाधान मिळतं। तुकोबारायांकडे पाहिलं ना महाराज, तुम्ही दर्शन केलंय, फक्त मूर्ती म्हणून जाऊ नका, मग तुम्हाला तुकोबराय दिसणार नाहीत। तुकोबराय तिथं बसलेत असं मनामध्ये आणा आणि जाऊन दर्शन करा, मग बघा काय भाव निर्माण होतो। तुका म्हणे मना झाले समाधान, देखिल्या चरण वैष्णवांचे। तुकोबरायला पाहिल्याबरोबर मनाला समाधान मिळालं पाहिजे, पण पाहताना तुकोबराय म्हणून बघा। आमचं दुर्दैव इथे की आम्ही मंदिरात गेल्यानंतर देव म्हणून पाहत नाही, मूर्ती म्हणून पाहतोय। पुढे येईल विषय आणखी। मी बोलतो एवढ्या करता की नेहमी शारण्य हे पवित्र संतांची भूमी आहे आणि तिथं संत साधना करतायत, आपापल्या साधनेमध्ये मग्न आहेत। काय महाराज, काही ढोंगी आहेत ना, ढोंगी पुरोगामावाले, अरे हे लंगोट्या लावून बसतात, अंगाला राख लावतात आणि जप करीत बसतात, ह्याचा जगाला काय उपयोग? अरे त्यांच्या
त्यांच्या त्या त्यागानंच जगात शांती आहे, हे लक्षात घ्या. त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या साधनेमुळे, त्यांच्या भजनामुळे, त्यांच्या सेवेमुळे हे जगामध्ये शांती आहे. आज तुकोबराय नसते, ज्ञानोबराय नसते, हे संत जर आले नसते तर आम्ही एवढे शांत बसलो असतो? शक्य नाही. आम्ही शांत काय? तुकोबरायामुळे, ज्ञानोबरायामुळे, चौकोबराय, सावता बाबा, सगळे सगळे संत घ्या. ज्ञानोबराय तुकोबरायला की मधले सगळे घ्यायचे, कारण कळस आणि पाया. संतामुळे शांती आहे जीवनामध्ये, हे लक्षात घ्या. आणि सगळे संत आपल्या आपल्या साधनेमध्ये, नैमिषारण्यामध्ये मस्त आपला आपल्या भजनामध्ये दंग आहेत. एक बार भजन गाना पडेगा. पहिला दिवस आहे, थोडं भजन केलं पाहिजे आणि मग थोडासा भाव पाहून आपल्याला संपवायचंच आहे अर्ध्या तासात, पण लेकिन थोडं भजन बड़े भाव से बड़े प्रेम से गाइए. राधे राधे गोविंद गोविंद राधे, 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 गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गो. आपापल्या साधनेमध्ये एकरूप झालेले आहेत. आणि अचानक त्या ठिकाणी सूत महाराजांचं आगमन झालं. आणि सूत महाराजांना पाहिल्यानंतर सर्व संत उठून उभे राहिले आणि सर्वांनी वंदना केली. बोलिए सूतजी महाराज की जय. सर्वांनी जय जयकार केला, वंदना केली. सूत महाराज गदगद झाले. सर्वांना विनंती केली, ऋषी हो, मी तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे आणि मला का वंदन करता, माझी का वंदना करता? शौनकादी ऋषीने सांगितलं, महाराज, लहान कुणाला म्हणावं, मोठा कुणाला म्हणावं? धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धा तथैवच ते सर्वेपि ज्ञानवृद्धस्य किंकरा शिष्य किंकरा. धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धा तथैवच. मोठा कोण आहे, वृद्ध कोण आहे? मोठं कोणाला म्हणावं? नुसतं वय वाढलं म्हणजे मोठा नसतो. वय 70 वर्षाचं आहे पण काय खावं कळत नाही, काय बोलावं कळत नाही, कसं वागावं कळत नाही, त्याला मोठं म्हणायचं कसं? धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धा तथैवच. ज्याच्याकडे पैसा मोठा आहे म्हणजे तो मोठा असं नाही. ज्याच्याकडे ज्याचं वय वाढलंय मोठं तो मोठा असं नाही. ते सर्वेपि ज्ञानवृद्धस्य, ते सगळे लहान आहेत. कुणापेक्षा? ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा ही सगळे लहान आहेत. मग ज्ञानी मनुष्य वयानं लहान जरी असला तरी तो मोठा आहे. आणि सूत महाराज, तुम्ही वयानं जरी लहान असला तरी ज्ञानानं महान आहे, म्हणून आम्ही तुमची वंदना केली. पण माणूस वंदना विनाकारण करत नाही. मी सांगितलं तुम्हाला, कुछ कारण तो होना चाहिए, का पाया पडताय? आणि मग सांगितलं, महाराज, आमच्याकडे वेळ फार कमी आहे. घोर असणारं कलियुग आहे आणि या घोर कलियुगामध्ये आम्हाला
ये घोरो कलो प्राप्तो, या घोर कलियुगामध्ये परमात्म प्राप्ती लवकरात लवकर कशानं होईल ते आम्हाला सांगा. याच्या करता वंदन आहे. आणि तुकोबाराय कशा करता आले? तुकोबाराय ही आम्हाला परमात्मा प्राप्ती करून देण्याकरताच आहेत. वाडावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे मार्ग दाखवणे. जसं सूत महाराज त्या सौनकादी ऋषींना मार्ग दाखवणार आहेत, सौनकादी ऋषींना सांगणार, तसं तुकोबाराय आम्हाला सांगण्याकरताच आलेत. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि म्हणून महाराज आम्हाला या घोर कलियुगामध्ये, आमच्याकडे वेळ कमी आहे, आमच्याकडे फार कालावधी कमी आहे, या कमी कालावधीमध्ये आम्हाला मुक्तीचं साधन सांगा. कारण अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहिला. आधीच आयुष्य किती अल्प, 100 धरले, किती 100. 100मध्ये 50 झोपीत गेले. 50 जास्त, 50 पेक्षा जास्त धर लागणार. कारण काही काही माणसं दिवसा बी झोपते, चलत चलत झोपते, काही जेवता जेवता झोपते, बसल्या बसल्या झोपते. बसल्या बसल्या ठीक आहे बाबा, कथेमध्ये झोपणं स्वाभाविक आहे, कारण इथं गार हवा लागते, मस्त 24 तास मधुकरीची व्यवस्था आहे, भाकरी चपात्या दाबून माल यायला लागल्या, काही अडचण नाही. आणि मध्ये बसलं मस्त गार हवा लागली की अशी समाधी लागते. महाराज हे सुख कुठंच नाही स्वर्गात. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. ठीक आहे बाबा, मग ही मधली मोजावं लागतील ना झोप दिली ते असं. पण महाराजांनी अर्धच धरलं, 50%. 50 झोपीत आणि 50 राहिलेले 50 मधले 15 बालपणात खेळायला आणि 15 म्हातारपणात राहिले 20 मधले 10 शिक्षणात राहिले 10 मधले 5 दवाखान्यात आजारी पडण्यात राहिले 5 आणि राहिलेले 5 सासरवडला जाण्या येण्यात. शिल्लक काय राहिले? काय भजनासी उरले ते पाहेगा. काय राहतंय शिल्लक? बहुत कम कालावधी. देखो माय बाप समजलो, फार थोडा वेळ आहे आमच्याकडे, अगदी अल्प वेळ आहे, कधी काही सांगता येत नाही, भरोसा नाही. बरं 100 म्हणजे काय पक्की गॅरंटी थोडीच आहे कलियुगामध्ये. मी सांगत असतो नेहमी, कलियुग नो गॅरंटीचा काळ आहे. इथं कुणाचीच कशाचीच गॅरंटी धरायची नाही. हे कापड दुकानामध्ये लिहिलेलं असतं बघा, फॅशन के जमाने में गॅरंटी की इच्छा मत करना, है का नाही? तसं फॅशन का जमाना आहे, यहाँ किसी की गॅरंटी धरता, बघता बघता माणसं धोका देतात. असं कसं झालं? अरे कलियुग आहे, हे होणार आहे, हे होणार येता. कलियुगात गॅरंटी नाही, या देहाची सुद्धा गॅरंटी नाही. काय भरोसा आहे 100 वर्ष? नाही भरोसा. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं रे, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते 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 चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, ओ क्षमा बुझ जाएगी
जलते जल